नमस्कार, वार्ता गोव्याच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मी सिद्धेश। बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने। हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले। घरकुल मसाले ते रोजच्या जीवनाला मायेची चव। घरकुल मसाले। टीएमसीत प्रवेश करून लुईझिन आणि टीम पुन्हा गोव्यात दाखल, तर मायकल लोबो देखील दिल्ली वारीनंतर गोव्यात परतले। राज्याचं राजकारण तापलं। टीएमसी स्वबळावर गोव्यात 40ही जागा लढवणार, लुईझिन फालेरोंची स्पष्टोक्ती, तर बॅनरवरील स्पेलिंग मिस्टेक नंतर टीएमसी कडून करेक्शन। मायकल लोबोंना भाजप हायकमांडकडून तंबी, देवेंद्र फडणवीसांसोबत अमित शहा आणि जेपी नड्डांची दिल्लीत लोबोंनी घेतली भेट, कुरघोड्या थांबवण्याचा वरिष्ठांकडून सल्ला। तानावडे आणि सतीश धोंड यांच्यानंतर आता सभापती राजेश पाटणेकरही कोरोना पॉझिटिव्ह, तानावडेंची आई आणि मुलालाही लागण झाल्यानं चिंता वाढली। कॅसिनोला पुन्हा राज्य सरकारचा दिलासा, नवी जागा न सापडल्यानं कॅसिनो पुन्हा मांडवीत ठेवण्यास 1 वर्षाची मुदतवाढ, कॅबिनेट बैठकीत निर्णय। आणि भर रस्त्यात तरुणांचा तुफान रडा, वास्कोच्या शिपयार्डमधील धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद, 20 ते 25 तरुणांचा दहशत माजवणाऱ्या व्हिडिओनं एकच खळबळ। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। बातमी आहे कॅबिनेट बैठकीसंदर्भात। कॅबिनेट बैठक झाली आणि या बैठकीमध्ये 2 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यातला पहिला निर्णय होता संजीवनी साखर कारखान्याबद्दल, तर दुसरा निर्णय होता कॅसिनोंना दिलासा देणारा। हे दोन्ही निर्णयांबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। तर डेक्कन हेका ताका डायरेक्टली अपॉइंट केला, तर कन्सल्टन्सी फर्म म्हणून ताजो प्रोजेक्ट रेडी जालो। वी हॅव सेंड टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर द इथेनॉल प्लांट घालपा खातीर संजीवनी कडेन इथेनॉल करतले। इट इज आफ्टर ऑल शुगर, ऊस घेण्या फाटीमागचो अर्थ दोन्ही करू शकता। बोथ द प्रोविजन आसा ताजो हो एक्चुअली एट प्रेजेंट प्रोजेक्ट धाडपाक जाय आशिल्लो, ताका फक्त आता हो आयला पळय न्ही, टू अपॉइंट अ कन्सल्टंट विच इज ओनली द 4 lakhs रुपीज वी आर गिविंग फॉर द कन्सल्टंट। तो प्रोजेक्ट रिपोर्ट डिटेल रेडी करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाक धाडटले। 56 crores of rupees they are ready to give us with a low rate of interest from the government of India। बट आमी कितले घेवपाचे आनी कितें प्रोजेक्ट कितल्याचो आसतले तर डेक्कन हे जे आसा पळय न्हू ते डिसायड करतले। डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन DSTA from Pune to prepare the DPR of the project, the installation of the 40 kpld ethanol production distillery unit at the Sanjeevani sugar factory, which is त्यांची फीस 4 lakhs rupees। कॅसिनो एक्सटेन्शन 1 वर्षाचे दिल्ले आसा। प्रोसेस चालू आसा। इन मीन वायल जे प्रायोरिटी बेगीन जाता त्यानुसार शिफ्ट केले वयतले। कळंगूटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या दिल्ली भेटीवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, मात्र लोबो यांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाला पायबंद घालण्याच्या दृष्टीनेच त्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं असं आता स्पष्ट झालंय। इतकंच नव्हे तर लोबोंनी इतर मतदारसंघामध्ये लुडबुड करू नये अशी तंबी देखील त्यांना पक्षश्रेष्ठींनी दिली आहे। मायकल लोबो यांनी गेल्या काही महिन्यांपासून आपल्याच पक्षातील मंत्र्यांना टार्गेट केलं होतं। शिवाय आपल्या पत्नीला शिवोलीतून भाजपची उमेदवारी मिळावी अशीही अपेक्षा व्यक्त केली होती, मात्र स्थानिक पक्ष नेतृत्वाकडून त्यांना अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही। त्यात पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी लोबो यांची भेट घेत कळंगूटवरच लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली होती। मात्र तरीही लोबो यांनी आपल्यासमोर अनेक पर्याय असल्याचं सांगत भाजपवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। आपल्याला काँग्रेसची ऑफर असल्याच्या बातम्या देखील त्यांनी समर्थकांच्या माध्यमातून पसरवल्या। दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली आणि लोबो यांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाची कल्पना देत त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध केला। या घडामोडीमुळे लोबो काहीसे अस्वस्थ बनले होते। त्यातच गोवा दौऱ्यासंदर्भात फडणवीस यांनी दिल्लीतील श्रेष्ठींना अहवाल सादर केला आणि लोबो यांना थेट दिल्लीत येऊन भेटण्याचं फरमान निघालं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फडणवीस यांच्यासह लोबो यांना काही कानमंत्र दिले। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षानं लोबो यांनाच कळंगूटमधून उमेदवारी देण्याचं निश्चित केलंय, मात्र त्यांनी इतर मतदारसंघात लुडबुड करू नये, शिवोली किंवा साळगावमधील उमेदवाराविषयी त्यांनी लुडबुड करू नये, त्यासंबंधी पक्ष निर्णय घेईल अशी तंबी त्यांना देण्यात आली। त्यामुळे लोबो यांना तूर्त भाजपशिवाय पर्याय नसल्यासारखी परिस्थिती आहे। दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर दाबोळी विमानतळावरती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी होती। एक इलेक्शनाचे संदर्भात डिस्कशनाक आपयल्ले
कितें डिस्कशन टिकेट तुमी आपले BCC खातीरूय टिकेटी उलयताले आनी टिकेटीचे कांयच ना टिकेटीचे कितें नथिंग रिलेटेड टू टिकेट या बट तुमी कितें फुडले प्लॅन्स अशें कितें आतां डिस्कशना करून ना डिस्कशन वॉज अबाउट गोवा इलेक्शनाक वयता आतां इन द नेक्स्ट 3 months या तेचे संदर्भात डिस्कशन आसा वेदर तुमी जो तुमचो प्लॅन आहा फुडल्या इलेक्शना खातीर डेट वील कंटिन्यू वर्किंग So plan is there only to contest and win the election. अशें आयकूंक येता की तुमी दुसऱ्या पार्टीक खंय जॉईन जावपाचें अशें आसलें म्हणून अशें अफवा आसा खूब पार्टी सगळ्या MLAंक आपयता आतां लुईझीन फलेरो PMCन आपयलो तो गेलो आनी कोण आपयतलो सगळे एकामेकाचे पार्टीक आतां एप्रोच जावपाचो हे हांवें स्टार्टिंग स्टेटमेंट दिला आसतलेच इट ऑल डिपेंड्स ऑन द concerned sitting MLA whether he should go or not. Whether any party has approached to you? No, I cannot say that. Lot of parties are approaching everyone. It is general. असे ना की approach कोणच्या ना 100% approach करतो. But you and your madam will contest in upcoming election. She is already working on her own. She is the sarpanch for the last 10 years, 15 years in politics, active politics. She will contest on her own. She doesn't require my support or she wants people's support and which she has got. तृणमूल काँग्रेसच्या रूपानं गोव्यात राजकीय चळवळ होणार असून पक्ष सर्वच्या सर्व 40ही जागा लढवणार अशी घोषणा माजी आमदार लुईझिन फालेरो यांनी केली आहे. कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करणार नाही, आम्हाला कुणीही हायकमांड असणार नाही, गोव्याचे मतदार हेच हायकमांड असतील असं फालेरो म्हणाले. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर लुईझिन फालेरो, लव मामलेदार आणि इतर नेते गुरुवारी गोव्यात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी. We are just starting a new चळवळ सुरवात करता आमी. ही चळवळ जी जातली ह्या गोंयच्या भुमेंतल्यान जातली. लोकांक मेळपाचें, लोकांचे प्रश्न, लोकांच्यो अडचण्यो, लोकांची मागणी आयकून घेवपाची आनीक आमचो प्रयत्न आसतलो गोंयच्या 40 मतदारसंघांत लोकांक जाय तो प्रतिनिधी, लोकांक जाय तो उमेदवार तयार करपाक. उमेदवार वयरसून येवपा न्हय. तितून हांवें म्हणलां उमेदवार हायकमांड डिसायड करपा ना, उमेदवार गोंयकार डिसायड करतले आनी गोंयच्या प्रत्येक मतदारसंघांतल्यान हे उमेदवार तयार जातात. वी विल फायट ऑल द 40 constituencies. We are fighting against BJP. We have shown the way. Last time I brought twice Congress government. What happened? You see today, in spite of all the attacks on Mamtaji, they try to use, abuse, misuse all the government agencies. They try to break her bones. They could not break her indomitable spirit. That is important. गोंयच्या लोकांक 75 more than 75% लोकांक BJP नाका. पण आमी 2017 पळयले लोकल पार्टी इंडिपेंडंट आनी काँग्रेसवाल्यांनी BJPक सपोर्ट केलो आनी संजीवनी दिली. आज इंडियन एकूच अशी पार्टी आसा ती म्हणजे TMC. गेली 3 इलेक्शनांत 10 वर्सां ती BJP खरयता आनी BJP काँग्रेसूय खरयता. आमकां पर्याय दिसता आमकां जर खरीच जर पार्टी जाय आनी BJPन रूल करपाक जायना जाल्यार TMC इज द ओनली ऑप्शन. हांव 2016 ममताचें सेकंड इलेक्शन आशिल्लो तेन्ना कलकत्ता गेल्लो. बारीक कॉमन मॅन तिका एप्रिशिएट करता. IPAC म्हणजे प्रशांत किशोर काम करता आनी तो काम करून आमकां हें दितलो ऑप्शन दितलो वेदर वी कॅन गो अलोन ऑर अदरवायज. कारण कलकत्ताक ताणें ऑप्शन दिल्लें ते शूड गो अलोन, TMC शूड गो अलोन आनी गव्हर्मेंट फॉर्म केलो 210 सीटर. सांगेचे माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. TMCनं भाजपच्या अनेकांना ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे TMC जर गोव्यात आली तर त्याचा भाजपलाच फायदा होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आमचे कडेन तांचो संबंदच ना. आमच्या अनेक टॉप लिडरा कडेन तांणी उलोवणी केल्ली आसा. तृणमूल काँग्रेस हांगा आयिल्ले आसा. उलट आमकां फायदोच जातलो कारण
ऑपोजिशन पयलींच आमचे फ्रॅगमेंटेड आशिल्लें आनी तातूंत भितर आनीक तांचे वाटे खूब जावपाचे आसात आनी तातूंतल्यान आमकां फायदोच जातलो. तृणमूल काँग्रेस म्हजे कडेनय 4-5 फावटी तांणी फोन केल्लो आसा. हांवें स्ट्रेट अवे सांगिल्लें आसा की वी आर नॉट इंट्रस्टेड अँड यू शूड नॉट वेस्ट टायम ऑन BJPच. आमी म्हणटा की तुमी भारतीय जनता पार्टीच्या खंयच्याय कार्यकर्त्या कडेन खंयच्याय लिडरा कडेन वाटाघाटी करचे परस तुमकां जे गळाक लागतले तांचे कडेनच वचात, तुमचो टायम वाचतलो. म्हणून आमकां तरी तृणमुलाचो आमकां कांयच हें जायना. कारण माननीय मुख्यमंत्र्याच्यो हें आसा ज्यो स्किम्स आसतले आनी द वे ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क्स इट इज म्हणजे गोंयकारां खातीर व्हडलें हें न्ही. गोंयकारांनी सगळें मानून घेतिल्लें आसा नेतृत्व आनी तातूंतल्यान तृणमूल आयलो कितें आम आदमी पार्टी आयले आनी तिसरी पार्टी आयली. भारतीय जनता पार्टीचेर ताजो कसलोच इफेक्ट आसचो ना. काय ऑफर देतात ते तुम्हाला अप्रोच केल्यानंतर त्यांनी ऑफर काय दिली तुम्हाला? आमी तांचे कडेन उलोवपाकच शकना. हांवें सांगलें की ते तुमची ऑफर आयकुपाचें म्हाका गरजच ना. आमचे भोवतेक जे सगळे लिडर्स आसात ते तांकां सांगतात तुमची ऑफर आयकून घेवपाचें, कारण जेन्ना आमकां इंट्रस्टच ना तेन्ना ऑफर आयकून घेवपाची गरजच ना. बट दे अप्रोच टू या दे हॅव अप्रोच्ड मी नॉट वन्स ट्वाइस सेव्हरल टाइम्स. लक्ष्मीकांत पार्सेकरांना सुद्धा त्यांनी अप्रोच केला होता, त्यांनीही नकार दिला. हो, म्हणजे कुठल्याही अनेक जणांना ऑफर आलेली आहे. अजूनपर्यंत खूपशा जाणांक तांणी ऑफर दिल्ले आसात. पण भारतीय जनता पार्टी आमी आमचे एक हें आसा म्हणजे द वे वी वर्क इट इज नॉट फॉर एनी पार्टी तिकेट आनी काय ना. आमी पार्टीचे एक सैनीक म्हणून काम करतात. इतके वर्सां हांवें तांकां सांगलें की हांव 1992तल्यान पार्टीक भितर आसा आनी हो प्रश्नच येना की आमी आमदार जावपा खातीर पार्टीन ना. पार्टीन आमकां आमदार केल्ले आसात. म्हणटकच तो प्रश्न ना की आमदार जातलो ना जातलो आनी थंय वचून आमदार जावपाक जाय अशें कांयच ना. मायकल लोबो मध्येच दिल्लीला गेले होते आणि चर्चा होती की काहीतरी राजकीय हे चालू आहे त्याच्याकडे कसं दिल्ली गेले म्हणटकच राजकीय चर्चा अशें लोकांक दिसतलें. पूण हो एक रुटीन हें आसता. मायकल लोबो कितें स्ट्रेट फॉरवर्ड उलयता ताजो अर्थ असो न्ही की भारतीय जनता पार्टीच्यान तो विरोधान आसा म्हणून. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. काँग्रेसला सध्या फुल टाईम अध्यक्ष नसल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान त्यांच्या नाराजीवरून काँग्रेसचे युवा नेते कृष्णा अलावरू यांनी टोला हाणलाय. भारतीय काँग्रेसचे सहसचिव आणि भारतीय युवा काँग्रेसचे प्रभारी असलेल्या अलावरू यांनी गोव्यात पत्रकार परिषदेमध्ये सिब्बल यांचीच हजेरी घेतली आहे. त्यामुळे एकूणच फक्त गोव्यातीलच नव्हे तर देशातीलही काँग्रेसमध्ये आलबेल नाही हे स्पष्ट झालंय. नेमकं या दोन्ही नेत्यांनी काय म्हटलंय पाहूयात. हमारे लोग हमें छोड़ के जा रहे हैं. सुष्मिता जी चली गई. अभी हमारे एक्स चीफ मिनिस्टर गोवा के फिलेरो साहब वो छोड़ के चले गए और उनके साथ कई और लोग चले गए. जितिन प्रसाद जी को मंत्रालय मिल गया. सिंधिया जी पहले ही चले गए थे. हमारे लेट प्रेसिडेंट जो कांग्रेस पार्टी के एक बहुत बड़े नेता थे उनके बेटे अभिजीत ने ज्वाइन कर लिया, छोड़ दिया कांग्रेस. ललितेश त्रिपाठी जी उत्तर प्रदेश से चले गए. हरियाणा में कुछ लोग चले गए. सुधीरन केरला में जो फॉर्मर हमारे PCC प्रेसिडेंट भी थे, मेंबर ऑफ पार्लियामेंट भी रहे, लेजिस्लेटर भी रहे, वो चले गए. सुना स्पीकर भी रहे. तो सवाल उठता यह है कि क्यों जा रहे हैं लोग. हम इतना तो जरूर कह सकते हैं कि उनकी निंदा भी कर सकते हैं कि क्यों पार्टी छोड़ के चले गए. लेकिन शायद हमें यह भी सोचना होगा, खुद से पूछना होगा, हो सकता है हमारी भी शायद कोई गलती रही हो. अब in our party at the moment there is no president, so we don't know who is taking these decisions. We know and yet we don't know. I am given to understand and I believe that one of my senior colleagues is perhaps written or is about to write to the Congress president to immediately convene a CWC, so that at least some things that we cannot say in public, at least within the CWC a dialogue can take place as to why we are in this state. कांग्रेस में निर्णय लेने वाले बहुत क्लियर है. अगर कोई भी कहता है
कोई भी उठकर निर्णय ले लेता है तो उसको कांग्रेस के निर्णय लेने के प्रोसेस के बारे में जानकारी नहीं है, उनको पहले जानकारी ले लेनी चाहिए। पर कपिल सिब्बल साहब एक वरिष्ठ नेता है, उन्होंने डायरेक्ट स्टेटमेंट दिया है, कोई भी उठ के कपिल सिब्बल साहब वरिष्ठ नेता हैं और हर वरिष्ठ नेता को हम सम्मान करते हैं, मगर कोई भी वरिष्ठ नेता अगर गलत बात करता है तो उसको हम एक्सेप्ट करने के लिए नहीं कहेंगे। That means he is not aware about the working system of the Congress party. What I am saying very clearly is, if anybody is in doubt about how decisions are being taken in the Congress, then that person should go and find out how the decisions are being taken before giving statements. गोव्यात भंडारी नाईक समाजाची लोकसंख्या 60% आहे, मात्र ओबीसी मध्ये समावेश असल्यामुळे भंडारी समाजाला 27% आरक्षणावरती समाधान मानावं लागतंय। ओबीसी मध्ये 19 जातींचा समावेश असल्यामुळे 60% लोकसंख्या असलेल्या भंडारी समाजावरती अन्याय होतोय। त्यामुळे ओबीसींसाठी असलेल्या 27%तील 19% आरक्षण भंडारी नाईक समाजासाठी राखीव असावं अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाने केली आहे। भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी यासंबंधी सविस्तर माहिती दिली आहे। आमचे गोंयांत आमी 19 जाती आसा। हे 19 जातींत धनगर, कुंभार, तेली, शिंपी, ख्रिश्चन, कलयकार, पागी, ख्रिश्चन बार्बर, सत्तरकार, भंडारी नाईक कम्युनिटी, धोबी, न्हावी, कोळी, नागजोगी, गोसावी, चारी, ठक्कर, कोमरपन आणि ख्रिश्चन रेंदे ह्यो 19 जाती भंडारी समाजाक धरून आसा। 19 जातींत आमकां फक्त 27% मेळटा, जे निग्लिजिबल पर्सेंटेज आज आसा। कित्याक हे 27%, 19 जाती घातल्या आनी थोड्या वर्सांनी 27 जाती भितर येतल्यो, 8 जाती घालून 27 जाती जर येयल्यो जाल्यार प्रत्येकाक 1% मेळटा। म्हणजे हे गोंयांत आमचे भंडारी समाजाचे पॉप्युलेशन जवळजवळ 60% आहे। या 60%ान जर 0.111% जर मनशाक 1% मेळ्ळो आणि आमी 60% आशिल्ल्याकय जर 1% मेळ्ळो, हो अन्याय आसा। म्हणून आमी गोंयच्या सीएमाक वचून आज मेळ्ळे आनी तांकां सांगलें की आमकां स्पेशल रिजर्वेशन गोंयच्या गव्हर्मेंटान आमकां दिवचें, कित्याक आमी 60% लोक हे गोंयांत आसा आनी बाकीचे मार्जिनल लोक आशिल्ल्यांक सुद्दां 12%, 6% मेळ्ळेले आसा। गर्दीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं भाजप नेत्यांना अंगलट आलंय। महामंत्री सतीश धोंड आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांच्या पाठोपाठ सभापती राजेश पाटणेकर हेही कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जनता कर्फ्यू असतानाही भाजपच्या नेत्यांनी अनेक जाहीर कार्यक्रमांना उपस्थिती लावली। त्यात अनेक ठिकाणच्या राजकीय रॅली, वाढदिवस सोहळे आदी कार्यक्रमांचाही समावेश आहे। अशा कार्यक्रमात सहभागी होताना कोविड एसओपींचं पालन करावं असा आग्रह सरकारकडून धरला जातो, मात्र सरकारचाच घटक असणारे नेते एसओपींना धाब्यावर बसवताना दिसले। याचे परिणाम आता समोर आले आहेत। भाजपचे महामंत्री सतीश धोंड आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानवडे यांच्या पाठोपाठ सभापती राजेश पाटणेकर हेही कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत। शिवाय तानवडे यांची आई आणि मुलगा देखील कोविड पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे। पाटणेकर यांचा वाढदिवस नुकताच थाटामाटामध्ये साजरा करण्यात आला, त्यावेळी मोठी गर्दी जमली होती। शिवाय अनेक भाजपचे नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। तानवडे, सतीश धोंड यांना कोविड झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर अनेकांनी कोविड टेस्ट केली, त्यात पाटणेकरही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं। या नेत्यांसह अनेक कार्यकर्ते आणि नागरिकही कार्यक्रमांना उपस्थित असल्यानं कोविड रुग्णांची संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे। दरम्यान तानवडे आणि सतीश धोंड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर भाजपच्या गोटात चिंता व्यक्त केली जात होती। गर्दीमध्ये सहभागी होणं या नेत्यांना कसं अंगलट आलं त्याचा हा सविस्तर रिपोर्ट। युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात,
आता त्याच्या जोडीला निवडणुकीत सगळं माफ असतं असंच म्हणावं लागेल. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं गोवा पिंजून काढायला सुरुवात केली. अर्थात या दौऱ्यावेळी कोविड नियमांचं पालन करण्यात आलंच होतं. किती काटेकोरपणे SOP पाळली गेली ते तुम्हीच बघा. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वेळोवेळी सर्वसामान्य नागरिकांना कोविड नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. कोविड झाल्यानंतर दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी स्वतः आधी काळजी घ्या असंही ते म्हणाले होते. हम कोविड-19 की महामारी से जाते हुए आजकल गोवा में भी केसेस बढ़ रहे हैं, लेकिन इनके लिए हम सभी गोवा के लोगों को हम आह्वान कर रहे हैं कि खुद की प्रिकॉशंस खुद ने लेनी ही चाहिए. इसके सिवाय गवर्नमेंट की तरफ से हम सभी जो सुविधा, टेस्टिंग फैसिलिटीज़, वो क्वारंटाइन फैसिलिटीज़, हॉस्पिटलाइज फैसिलिटीज़ बड़ी मात्रा से हम उपलब्ध कर रहे हैं. सभी लोगों को हम आह्वान कर रहे हैं जल्दी से जल्दी सिम्टम्स दिखने पर टेस्टिंग करें और खुद को आइसोलेट करके दें. होम आइसोलेशन किट रहने दो बड़ी मात्रा से आज भी हम सभी लोगों को दे रहे हैं. मैं सभी लोगों को इतना ही कहूँगा, बस सोशल डिस्टेंसिंग मेंटेन रखें, मास्क जरूर यूज़ किए, सैनिटाइज़र हमने खुद की परवाह करनी चाहिए और इसी के साथ में राज्य के इतर लोगों के. इसलिए मुझे सभी गोवा के लोगों को और जो बाहर से टूरिस्ट यहाँ पे आते हैं उन लोगों ने भी बड़ी मात्रा से प्रिकॉशन्स लेना जरूरी है. मुख्यमंत्र्यांचं आवाहन लोकांनीही गंभीरपणे घेऊन सरकारी यंत्रणेला सहकार्य केलं. चुकून मास्क घालायचा राहिल्याबद्दल नाक्यावर उभे ठाकलेल्या पोलिसांना लाखोंची चलनही फेडली. लसीकरणात भाग घेऊन सरकारची डोकेदुखी लोकांनी कमी केली, पण भाजप नेत्यांनीच कोविड नियमांना हरताळ फासला. अनेक ठिकाणी मेळावे घेण्यात आले, बैठका पार पडल्या, धार्मिक उत्सव, वाढदिवस, जयंत्या आदी सोहळेही गर्दीतच पार पडले. पण अशा कार्यक्रमात किती जणांच्या नावानं पोलिसांनी चलन फाडलं ते पोलिसांनाच माहीत. पण या गर्दीचे परिणाम आता दिसू लागलेत. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांनाच कोरोनाची लागण झाली आणि भाजपच्या गोटात खळबळ उडाली. त्यापाठोपाठ पक्षाचे महामंत्री सतीश धोंड यांनाही कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आणि मंत्री आमदारांसह सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचीच पाचावर धारण बसली. आता अनेक कार्यकर्ते गुपचूप कोरोनाच्या RT-PCR टेस्टसाठी रांगेत उभे राहताना दिसतायत. विधानसभा निवडणूक 4-5 महिन्यावर आली, त्यामुळे इतर पक्षांनी तरी भाजपच्या नेत्यांकडून बोध घेऊन गर्दी टाळणं अपेक्षित आहे. कारण एखादा नेता जास्तच आजारी पडला तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी पक्ष समर्थ असेल, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय? त्याला महागडे उपचार परवडतीलच असं नाही. त्यामुळे अशा गर्दीचा भाग होऊन कोविडचं संकट घरात आणायचं की SOP पाळून आपलं संरक्षण करायचं हे ज्याचं त्यानं ठरवावं. दरम्यान गेल्या आठवड्यात सलग 2 दिवस एकही कोविड बाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र रविवारी एकाच दिवशी 4 कोविड बाधितांचा मृत्यू झाला. शिवाय पॉझिटिव्ह असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या घरात पोचल्यानं चिंता व्यक्त केली जाते. वॅक्सिनेशनचा पहिला डोस 100% नागरिकांनी घेतला तर दुसरा डोस 50%हून अधिक नागरिकांनी घेतला आहे. मात्र कोविड बाधित सापडत असल्यानं खबरदारी घेणं गरजेचं आहे. सचिन खुटवळकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. आणि आता बातमी आहे भर रस्त्यात धुमाकूळ घालणाऱ्या तरुणांची. एक मिनी बस अडवून 20 ते 25 तरुणांनी भर रस्त्यात राडा केलाय. याबाबतचे 2 व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत. हा सगळा प्रकार घडलाय वास्को येथील शिपयार्ड समोरच्या रस्त्यावर. ही घटना मंगळवारी रात्री 8:15च्या दरम्यान घडली असल्याचं बोललं जात आहे.
बसमध्ये असलेल्या एका युवकाला मारहाण करण्यासाठी सुमारे 20-25 युवक एकवटले होते. त्यांनी माजवलेल्या दहशतीचे 2 व्हिडिओ समोर आले आहेत. दरम्यान या युवकांमध्ये काही अल्पवयीन मुलं देखील असण्याची शक्यता असल्यानं काहींनी चिंता व्यक्त केली आहे. या सर्व युवकांनी भर रस्त्यात हैदोस घातला. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक देखील ठप्प झाली होती. दरम्यान आजूबाजूला बघ्यांचीही गर्दी जमली होती. नंतर काही वेळानं हे युवक निघून गेल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र हे युवक कुठून आले होते, त्यांचा उद्देश काय होता, यावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. शिपयार्ड समोरील रस्त्यावर मंगळवारी रात्री 8:15च्या सुमारास या युवकांनी एका मिनी बसला अडवलं. एका युवकाला खाली उतरवण्यासाठी जमलेला तरुणांचा घोळका धमकावत असल्याचंही व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे. दरम्यान याच वेळी काही तरुण बसमध्येही घुसले आणि त्यांनी बसमधील युवकाला मारहाण केल्यानंतर ते खाली उतरले. एकूणच बस अडवून या तरुणांनी भर रस्त्यात एकच गोंधळ घातला. काही वेळानं बस चालकानं बस पुढे नेल्यावरती ते युवक हळूहळू निघून गेले. एकूणच दक्षिण गोव्यात घडलेल्या या प्रकारानं आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नेमकं हे प्रकरण काय होतं, यावरून तुफान चर्चा रंगली आहे. नागवा हडफडे इथं एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. या कारवाई दरम्यान दोघांना अटक देखील करण्यात आली आहे, तर 3 युवतींची सुटका देखील करण्यात आली. मोठ्या प्रतीक्षेनंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवरती सर्व खबरदारी बाळगून पर्यटकांना गोव्यात एंट्री देण्यात येते आहे. या पार्श्वभूमीवरती देशी पर्यटक गोव्यात मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झाले आहेत. मात्र पर्यटकांच्या आगमनासह काही काळे धंदेही पुन्हा सुरू झाले आहेत. वेश्या व्यवसाय हा त्यापैकीच एक. राज्यात सेक्स रॅकेट पुन्हा सक्रिय झाली असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत. मंगळवारी नागवा हडफडे इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलाय. ज्या प्रकरणी 2 दलालांना अटक करण्यात आली असून 3 युवतींची सुटका करण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांनी मंगळवारी प्रवीण जैन आणि प्रशांत मोहित यांना अटक केली आहे. प्रवीण जैन याचं वय 50 असून तो पंजाबमधील राहणार आहे, तर प्रशांत हा पुण्याचा असून त्याचं वय 24 असल्याचं कळत आहे. या 2 दलालांना अटक करून 3 युवतींची सुटका देखील करण्यात आली आहे. संशयित प्रवीण जैन हा हे रॅकेट चालवत होता, तर संशयित प्रशांत मोहित हा ग्राहक आणण्यासह त्यांच्याकडून पैसे गोळा करण्याचं काम करायचा. सुटका केलेल्या 3 युवतींची रवानगी मेर्शी इथल्या सुधारगृहात करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कारवाई केली. दरम्यान राज्यात ड्रग्ज स्मगलर्सही ऍक्टिव्ह झाले असून एनसीबीकडून मोठ्या प्रमाणामध्ये छापेमारी सुरू आहे. गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागानं कांदोळीमध्ये जेरी अलेक्स या नायजेरियन नागरिकाला देखील अटक केली आहे. त्याच्याकडून 4,18,000 ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर होत चालले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. मात्र एका इलेक्ट्रिक स्कूटरचा एक धक्कादायक व्हिडिओ नुकताच समोर आलाय. हा व्हिडिओ आहे तेलंगणामधील. भर रस्त्यात एका इलेक्ट्रिक स्कूटरमधून धूर येताना बघून लोक सतर्क झाले आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटरमधून धूर येऊ लागतात चालकानं स्कूटर तिथंच सोडली आणि तो सुरक्षित अंतरावर उभा राहिला. तत्पूर्वी त्यानं स्कूटरची डिकी उघडून ठेवली होती. त्यामुळे बॅटरीतून येणारा धूर बाहेर पडला. बॅटरीतून मोठ्या प्रमाणामध्ये धूर येत असल्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता निर्माण झाली. तेवढ्यात बॅटरीनं पेट घेतला. अशा स्थितीत नेमकं काय करावं हे न सुचल्यानं बघ्यांपैकी कोणीही आग विझवण्यासाठी पुढे आलं नाही. बॅटरीवर पाणी ओतून आग विझवणं कधीही धोकादायकच असतं. त्यामुळे तो पर्यायही कोणी वापरला नाही. इलेक्ट्रिक वाहनं भारतीयांसाठी तशी नवीनच आहेत. त्यांचा वापर कसा करावा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय काळजी घ्यावी हे नेमकं माहीत नसल्यामुळे अशा अपघातात वाहनाचं नुकसान होतं. तेलंगणामधील या घटनेत स्कूटरमधील बॅटरी जळून खाक झाली. मात्र सुदैवानं कुणालाही इजा झाली नाही. शिवाय स्कूटरचीही विशेष हानी झाली नाही. या स्कूटरमध्ये लिथियम आयर्न बॅटरी वापरण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. अशा बॅटरी वापरताना अधिकृत ब्रँडच्या वापरल्यास त्यापासून कमी धोका असतो. मात्र बनावट ब्रँडच्या बॅटरी वापरल्यास असे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. इलेक्ट्रिक वाहनं वापरणाऱ्यांनी बॅटरीच्या बाबतीत तशी काळजी देखील भविष्यात घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.